सणांमध्ये सरकारी धान्य दुकानांतून रेशन कार्ड धारकांना गव्हाऐवजी प्रतिव्यक्ती 1 किलो ज्वारी आणि 4 किलो तांदूळ वाटप होत आहे। त्यामुळे सणासुदीच्या दिवसात लाभार्थ्यांना ज्वारीच्या भाकरी खाव्या लागतात। सणांमध्ये सरकारी धान्य दुकानांतून रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्यात येत होता। मात्र राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेनुसार 1500 रुपये मासिक देण्याची योजना सुरू केल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली। रेशन कार्ड धारकांना अपेक्षा होती की सरकारने सणांमध्ये रेशन कार्ड धारकांना वाटण्यात येणाऱ्या गव्हाचे प्रमाण किमान वाढवावं। मात्र सप्टेंबरमध्ये रेशन वितरण सुरू होताच प्रत्येक सरकारी रेशन दुकान गव्हाऐवजी प्रतिव्यक्ती 1 किलो ज्वारी आणि 4 किलो तांदूळ वाटप करत आहे। त्यामुळे सणासुदीच्या दिवसात लाभार्थ्यांना ज्वारीच्या भाकरी खाव्या लागत आहेत। जिल्हा पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार सरकारी धान्य दुकानांमधून तांदळासोबत ज्वारीचं वाटप नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील। जून मध्ये पावसाळ्यामुळे सरकारी धान्य दुकानांमधून 3 महिन्यांसाठी रेशन वाटप करण्यात आलं होतं। त्यामुळे जुलै आणि ऑगस्टसाठी 3 महिन्यांचा कालावधी लागला। महिनाभर सरकारी रेशन दुकानं बंद होती। मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीला अमरावती शहर आणि ग्रामीण भागातील APL, BPL आणि अंत्योदय कार्ड धारकांना प्रति युनिट 4 किलो तांदूळ आणि 1 किलो ज्वारी व सरकारी धान्य वाटप पुन्हा सुरू झालं। नोव्हेंबर पर्यंत सर्व रेशन दुकानांवर तांदळासह ज्वारी वाटप सुरू राहील। सणांच्या काळात गव्हाऐवजी ज्वारी वाटप केल्या जाईल।